मंडळी, दुपारी एका शेतकऱ्याचा फोन आला. म्हणाले, साहेब तुमच्या चॅनेलवरून एक बातमी पसरवा. माझ्या शेतात गांजाची झाडं आहेत. बातमी बघून प्रशासन बघा कसं धावत पळत पंचनाम्याला माझ्या शेतात येईल. पावसानं वाहून गेलेल्या माझ्या शेताचा पंचनामा तरी करेल. चांगल्या गोष्टीसाठी थोडं खोटं बोलायला काय हरकत आहे. त्या शेतकऱ्याच्या बोलण्यानं क्षणभर निशब्द झालो. खरंच कसली ही हतबलता आणि कसली ही अगतिकता आहे. शेंगदाणे खाताना 2 शेंगदाणे खाली पडले तर आपल्या मनाला चुटपुट लागते. विचार करा, ज्यानं मोठ्या आशेनं मातीत स्वप्न पेरलं, कष्टानं त्याला वाढवलं, हे सगळं डोळ्या देखत पाहून गेलं तर त्या शेतकऱ्याची काय अवस्था झाली असेल. राज्यातल्या 36 जिल्ह्यांपैकी 30 जिल्ह्यातल्या 654 महसूल मंडळांमध्ये 62,17,540 एकर इतक्या शेतीचं नुकसान झालं. पायात चिखल आणि डोळ्यात अश्रू अशी विदारक स्थिती आहे. यावर्षी चांगला पाऊस झाला, पिकं जोमदार आली, पण शेतकऱ्याच्या आनंदाला नजर लागली. आभाळाचा कोप झालाय सरकार. दुष्काळानं होरपूळ जाणाऱ्या बीडमध्ये पुरातली माणसं वाचवायला पहिल्यांदा हेलिकॉप्टर उतरलं. हवं तर त्या हेलिकॉप्टरवाल्याला विचारा काय परिस्थिती आहे सरकार. आभाळाचा कोप झाला, नजर लागली, हे दुःख नाहीये शेतकऱ्याचं. एवढा विध्वंस होऊन सुद्धा कुणाची नजर जात नाहीये, याचं दुःख जास्त आहे सरकार. रानातून नदी वाहावी तसं पाणी वाहत आहे. वाहणाऱ्या पाण्यातून फक्त पीक वाहून गेले नाहीये. शेतकऱ्याची उद्याची पोटाची भाकरी, पोरांची शाळेची फी, बायका लेकरांचे दिवाळीचे कपडे आणि पोरीच्या लग्नाची तयारी सगळं वाहून गेलंय. नुकसानीचे आकडे अजून आलेले नसतील तरी सांगतो, सरकारची भरपाई करण्याची ऐपत नाही, त्यापेक्षा जास्त नुकसान झालं शेतकऱ्याचं. कोरड्या दुष्काळातून सुटलो म्हणून निश्वास टाकणाऱ्या शेतकऱ्यांना ओल्या दुष्काळानं गाठलंय सरकार. पावसाच्या आशेनं आभाळाकडे पाहणाऱ्या शेतकऱ्यांच्या मनात आभाळाची थडकी भरावी इतका पाऊस कोसळतो. एक वेळ वैर्याला कीव येईल, पण आभाळाला येत नाहीये. असा एक सीझन नाहीये, ऋतू नाहीये जिथं निसर्ग क्रूर वागला नाहीये. शेतकरी आफ्रिकेतल्या त्या गुलामासारखे काम करून सुद्धा वारंवार निसर्गाच्या चाबकाचे फटके खातोय. किती वेळा कोसळायचं आणि किती वेळा उभं राहायचं हा सवाल आहे. खरं सांगू, आज शेतकऱ्याची अवस्था शेळीच्या त्या शेपटासारखी झाली आहे. नीट लाज झाकता येत नाही आणि अंगावरची माशी हलत नाही. या हतबल शेतकऱ्याला दिलासा हवाय सरकार. खोटी सहानुभूती, संकटातून सावरण्यासाठी पायात बळ हवाय सरकार. नाही दिलं तर सातबाराला चिकटलेले सावकार या महाराष्ट्रातल्या कित्येक शेतकऱ्यांचे बळी घेतील सरकार. बघूया. राज्यभरात ओल्या दुष्काळाचं संकट. 30 जिल्ह्यात 62 लाख एकरवरची पिकं पाण्यात. सगळं पिकाचा नासाडा झाला पहा. जवळजवळ 100-200 एकर जमीन खरडून गेली. बळीराजाचा मदतीसाठी टाहो. नाही जर नुकसान शासनाने काही नुकसान भरपाई दिली, आत्महत्या करण्याशिवाय दुसरा मार्ग नाही. राजकीय नेते मेळावे आणि शिबिरात मग्न. शेतातल्या उभ्या पिकाचा अक्षरशः चिखल झाला. हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतलाय. खरीपाचं पीक मातीमोल झालंय. आसमानी संकटानं बळीराजाच्या स्वप्नांचा अक्षरशः चुराडा केलाय. काही पोळे कुठून गेली. किती गेलं सगळं? विषय करे ना दोघं सगळं गेलं खलास. काही राहिलं. मुसळधार पावसानं होत्याचं नव्हतं केलंय. मी भवानी मी राहतो. चुलत्याची विषय आहे आणि काल भावानं मला 4 वाजता फोन केला. किती फोन केला? काय काय तलाव फुटला म्हणला ना, आपल्या माणसं सगळं वाहून गेले. भावनिक झाला काय म्हणजे कशामुळे लय नुकसान झालंय? शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू दाटलेत. एकीकडे हे चित्र असताना
ज्यांच्याकडे बळीराजा मदतीसाठी डोळे लावून बसलाय ते राज्याचे नेते मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीत मशगूल आहेत। सत्ताधारी भाजपचे विजयी मेळावे सुरू आहेत, तर उपमुख्यमंत्री अजित पवार पक्ष कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी चिंतन शिबिरात बिझी आहेत। एकनाथ शिंदे पक्ष प्रवेश करून घेण्यात बिझी आहेत, तर ठाकरे बंधूंच्या बैठकांचं सत्र सुरू आहे। काँग्रेसचे ठिकठिकाणी रोजगार मेळावे होत आहेत, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं शेतकऱ्यांसाठी मेळावा घेतला। बळीराजाचे कैवारी म्हणून घेणारे कोणीही शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढे आलेले नाहीये। राज्यातल्या 36 जिल्ह्यांपैकी 30 जिल्ह्यातल्या 195 तालुक्यात आणि 654 महसूल मंडळामध्ये 62,17,540 एकर शेतीचं मोठं नुकसान झालं। कापूस, सोयाबीन, तूर, मूग, उडीद, मका, ऊस, कांद्यासह भाजीपाला आणि फळांचंही मोठं नुकसान झालं। अति पाऊस झाल्यामुळे पिकाचं पूर्णपणे नुकसान होऊन मका, सोयाबीन, तूर, उडीद आणि ऊसाचं पूर्ण नुकसान झालंय। तात्काळ सरकारने आर्थिक मदत करावी। 1 महिना झाला सतत पाऊस आहे, सततच्या पावसानं अतोनात नुकसान झालेलं, प्रत्येक शेतकऱ्याला झळ पोचलेली याची। 5 वेळेस गावात महापूर आल्यामुळं जनता त्रस्त झाली, सगळ्या घरोघरी पाणी शिरलं, तरी सध्या एक पीक राहिलेलं नाही। गावातलं काय अन्नधान्य, जनावरं, शेळ्या, जमीनचं तर काय धान तर खरून गेलं, पण ही माती सध्या राहिलेली नाही। व्याजाने पैसे काढून पीक उभं केलेलं आहे आणि अख्खं पीक गेल्यामुळे आम्ही करायचं काय? सगळं अख्खं खरडून गेलंय, तुम्हाला सांगतो। दळणवळण सगळं स्टॉप झालेलं आहे। या बाबतीमध्ये संपूर्ण परिस्थितीचा अंदाज हा राज्यातला सगळा घेतला जाईल आणि घेतल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आमचे मंत्रिमंडळातले सगळे ज्येष्ठ सहकारी म्हणजे त्या बाबतीमध्ये तो विचार करतील। च्या नेतृत्वाखाली गेले 4 दिवस संबंध देशभरातील नेते मराठवाड्यात आलेत, विदर्भात आलेले आहेत, ते दौरे करतायत, पण महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांना मात्र शेतकऱ्यांची सूत घ्यायला वेळ नाहीये। करावा तेवढा निषेध थोडा आहे। राजकीय नेत्यांनी, विशेषतः सत्ताधाऱ्यांनी अशाच प्रकारे जर शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं तर त्यांना महाराष्ट्रात फिरता येणार नाही। अशा प्रकारचा संघर्ष शेतकरी पोरांच्या वतीनं सुरू करण्यात येईल। एकीकडे कांद्याचे दर घसरल्यानं संकटात असताना दुसरीकडे मनमाड बाजार समितीत लिलावाच्या ठिकाणी शेड नसल्यानं कांदा भिजून खराब होतो। आधीच कांद्याला भाव नाही, त्यात आहे तो कांदा खराब होत असल्यानं शेतकरी संतप्त आहे। सरकारनं कांद्याला अनुदान जाहीर करावं अशी मागणी होतीये। काही ठिकाणी गुजरात राज्यात कांद्यावर अनुदान चालू केलेलं आहे। कांदे विक्रीवर शेतकऱ्यांना अनुदान देत आहेत, तर आपल्याकडे ती पद्धत व्हायला पाहिजे। आम्ही सातत्याने लोकसभेत हा प्रश्न आपले महाराष्ट्रातले जवळपास जे खासदार आहेत, बगरे सर असतील, मी आहे, सुप्रियाताई सुळे आहेत, आम्ही सर्वजण जे कांदा पिकवणाऱ्या भागातले लोकसभेचे सदस्य आहेत, आम्ही सातत्याने ती मागणी मांडतोय की तुम्ही कांद्याच्या बाबत विचार करावा। राज्यात लवकरच निवडणुका होऊ घातल्यात। कुणाला महापालिका जिंकायचे, कुणाला जिल्हा परिषदेवर झेंडा फडकवायचा आहे, कुणी सरपंच व्हायची स्वप्न पाहत आहे, मात्र थाय मोकलून रडणाऱ्या बळीराजाला आधार द्यायला कुणाकडे वेळ नाही। मायबाप सरकारनं वाऱ्यावरच सोडल्यानं शेतकऱ्यांनी पाहायचं तरी कुणाकडे हा सवाल उपस्थित होतो। नाही जर शासनाने काही नुकसान भरपाई दिली, आत्महत्या करण्याशिवाय दुसरा मार्ग नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।